हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहेत कांचीपुरमवरून चेन्नईला. कांचीपुरमवरून चेन्नई काहीतरी 2 का 2.5 तासावर आहे. आणि आम्ही इकडे खूप मजा केली ऑलरेडी. आता आम्ही चाललो आहे चेन्नईला. आमचे अजून स्पॉट डिसाइडेड नाही आहेत की आम्ही चेन्नईमध्ये काय काय फिरणार आहोत. बा रेडी? ओके. सगळेजण रेडी आहेत इकडे. थोडेसे बाकी आहेत, त्यांचा आम्ही वेट करतोय. मग आम्ही चेन्नईसाठी निघू. एव्हरीवन इज रेडी. आज सगळ्या क्यूट दिसत आहेत. आमची बस आलेली आहे आणि इकडे सगळे बॅगा ठेवायला लागलेले आहेत. आता आम्ही सगळेजण निघू चेन्नईसाठी. आम्ही आता ऑन द वे आहोत चेन्नईच्या. आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलोय. आम्ही तिथे काही नाश्ता नव्हता केला, फक्त कॉफी पेली होती. सो आता आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. मेदू वडा, मसाला डोसा आलेला आहे. चाय मिक्सिंग. थँक्यू. सो त्यांनी जसा चहा मिक्स केला तसा मी ट्राय करते. आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी निघालेलो आहोत. हॉटेलच्या बाहेरच एक छोटंसं शॉप आहे जे असे व्हेजिटेबल्स आहेत, वेगवेगळे असे छोटे छोटे, खूप क्यूट आहेत. कॅरेट आहे, खूप क्यूट आहे. पल्स, छोटे छोटे पॉल आहे, किती क्यूट आहे. क्यूट होते गोष्ट आहे. सिंचन, किती क्यूट वाला सिंचन आहे. कॉफी पी लो गाइस. छोटूसा मशरूम आहे, किती क्यूट आहे. मागे तुमचे लिपस्टिक आहेत बघा. कुठे? माय फेवरेट कॉर्न. खूप आहे असे छान आहेत. त्याच्यानंतर असे देवाच्या वगैरे पण छान छान मूर्त्या आहेत. खूप सुंदर आहे. हे मला आवडलंय. सुंदर आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता मी बसमध्ये चाललोय. पुढचा स्पॉट काय आहे ते बघू. कॉलेज आहे. काय सुंदर कॉलेज आहे. गाडीमध्ये खायला लागलो मस्तपैकी कच्चा आंबा. थोडा आंबट आहे. थोडंसं आंबट आहे. मी चेन्नईला पोहोचलेलो आहोत. बाबा वगैरे गेलेत जरा बाहेर. सो आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की काहीतरी खाऊया. मग इथे जवळच KFC आहे, तिथे आम्ही चाललो आहे. मला त्यांनी रिटर्न पाठवलं कारण की जर आम्हाला सगळ्यांना जर बोलावलं तर आम्ही जो ओरडा खाऊ. त्याच्यामुळे आम्ही रिटर्न चाललो. तेच लोक पार्सल घेऊन येतील. जाऊ दे, आम्ही बसतो इकडेच. हॅलो, आता आम्ही चाललो आहे मरीना बीचला. चेन्नई मरीना बीच. वाजलेत आत्ता संध्याकाळचे 5. आम्ही कुठेच बाकी गेलो नाही. आलो चेन्नईला आणि थोडं आरामच केला. त्याच्यामुळे आत्ता आम्ही चाललो आहे मरीना बीचला. आम्ही आता रिक्षामधून चाललो आहे. शेअर रिक्षा आहे. इकडे पर पर्सन 50 रुपीज घेतात सोडण्यासाठी मरीनला.
आणि मग तिथून यायचं असेल तर पुन्हा तिकडे रिक्षा वगैरे अवेलेबल असतात. आम्ही मरीना बीचला पोहोचलेलो आहोत. स्टॉल आहेत, खाऊची वगैरे दुकानं आहेत, खूप मस्त आहे. बीचवर मस्त चहा पीत बसलेलो आहोत. पासून असं बरंच आत चालत जायला लागतं आतल्या साईडला आणि मग बीच आहे. आणि बीचवर पण बरेच असं काय काय पाळणे वगैरे आहेत. हे काहीतरी साईडला असं काहीतरी आहे, माहिती नाही काय आहे, बट असं काहीतरी बाजूला असे पाळणे वगैरे आहेत, ते बघू शकता. आणि एका साईडला असं पूर्ण छान असं प्लेन असं मस्त एकदम छान वाटते. हे बघू शकता, शॅक्स सारखे आहेत आणि छान वाटतंय, खूप सुंदर. ह्यांना सगळ्यांना रील काढायचे आहेत म्हणून बिचाऱ्याकडे सगळ्या बॅगा देऊन ठेवल्या. बिचारा तीर्थ, हा केवढ्या बॅगा देऊन ठेवल्यात ह्या सगळ्यांनी. हा आणि हा हॉर्स रायडिंग करायला पाणीपुरी खायला बसलो आहोत. आणि इकडे आपल्यासारखं उभं राहून पाणीपुरी खायची नसते, ते आपल्याला प्लेटमध्ये सर्व करतात. पाणीपुरी खायला बसलेलो आहोत. वाव, काहीतरी वेगळ्याच पुऱ्या आहेत त्यांच्या. बघा ते अशी देतात पाणीपुरी, पाणीपुरी वेगळी असं पाणी ग्लासमध्ये देतात. इथं उभं राहून वगैरे काही खायला नाही लागत, ते असं स्वतःच देतात असं खाण्यासाठी, काहीतरी वेगळंच. पाणीपुरी पाय टाकलं हे बघा. छान रात्रीचा व्यू आहे, लाईट्स वगैरे खूप सुंदर वाटतंय. मरीनावरून निघालोय आम्ही, जवळच एका मार्केटमध्ये चाललोय. मार्केट म्हणजे असं थोडं शॉप वगैरे, थोडी शॉपिंग करायची आहे सगळ्यांना, सो आता आम्ही तिथे चाललोय. बघूयात आता कसे शॉप आहेत, का आहेत, चांगले आहेत असं सांगितलंय बऱ्याच जणांनी, सो आता जाऊन बघतो कसे शॉप आहेत, का आहेत. कुठे कुठे रेशम वाला, इसमें अलग अलग डिजाइन में तो अलग अलग डिजाइन मिलेगा. सो आम्ही शॉपिंग केलेली आहे, थोडीफार केले, बाकीच्यांनी पण थोड्याफार घेतल्यात. आम्हाला रस्त्यात अस्फन दिसलं, तिथे आम्ही आलेलो आहोत. काहीकांना चॉकलेट्स घ्यायचे आहेत, सो आता बघतो काय तरी घेतो. सगळ्यांनी काय काय घेतलेलं आहे आणि मी हे घेतलंय. पकड मोबाईल. वॉटरमेलन फ्लेवर. आम्ही आता जेवायला आलोय, म्हणजे अर्धा आमचं जेवण झालंय ऑलमोस्ट. मी शूट करायची विसरली मगाशी,
सो इकडे सगळेजण जेवायला बसलेले आहेत. खाऊन झालंय पण तरी बसले. गुड मॉर्निंग. आज आहे ट्रिपचा लास्ट डे. म्हणजे आम्ही आज निघतोय घरी येण्यासाठी, पालघरला येण्यासाठी. सो आमची सकाळी म्हणजे पहाटे सकाळच 6:35ची ट्रेन आहे चेन्नई स्टेशनवरून. सो आता आम्ही सगळे निघालेलो आहेत. वाजले 5:30. आम्ही लवकर चाललो आहे कारण की कोणत्या प्लॅटफॉर्मवर गाडी येणार आहे, काय येणार आहे सगळं बघायचं आहे. सो येस आम्ही निघतो आहे. भेटूया आता ट्रेनमध्ये. आमची ट्रेन स्टेशनवर आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आता, पण अजून आमच्या म्हणजे सीट कन्फर्म आहेत, पण कुठले आहे काय ते सगळं चालू आहे. गाडी चालवायला. सो सगळे बसलेत, पण आता बघू कोणाला सीट काय सगळं चालू आहे आमचं. हॅलो गाय. त्याच्या मम्मी समोर सांगू नका. करोडपती आहे ना बिचारा असं बोलते. आई मम्मीलाच घेतले. आम्ही इथे कानातले घ्यायला लागलो. आम्ही घेतले ते दाखवते. मी पण दाखवते. हे बघा, घेऊ छान छान असे झुमके घेतलेले आहेत, खूप सुंदर आहेत. त्याचे डिटेलिंग्स मला आवडलेले आहेत. म्हणजे बासरी डिटेलिंग म्हणा किंवा हे जे पिकॉक डिटेलिंग आहे, त्याच्यानंतर लोटस डिटेलिंग आहे. मला हे खूप आवडलेले आहे कानातले. हे मी घेतले. हे मी घेतले. ते माझी जावई आहेत ना. परत खेळायला लागलोय. ओ नो, थम्सअपसाठी कोणाला +5 आलाय? मला चालाय +5. किती घेतले? 10. इकडे बघ रिद्धी. स्माइल प्लीज रिद्धी. अवॉर्ड. 1 2 3. कोण आहे? हा आहे. 1 2 3. हा आहे ना. सुटला ना. हा सुटून दाखवत होता. कॉन्फिडन्स. आधी या यशचे सगळे शेंगदाणे पाडले. काय रे असे. हे बघा सगळे पाडून दिलेत. काय आहे ह्याच्यात? अर्धे पाडून. पाडून दिलंय. सॉरी याने घेतले. शेंगदाणे घेतले. शेंगदाणे शेंगदाणे शेंगदाणे. का आता माझा इकडे आत नाही गेला. अजून चाल खाखाळो. लिया क्या तुमने? भेळ टाइम. ओ पडली माझी भेळ. शा. गुड मॉर्निंग. आम्ही सगळे उठलेलो आहोत कधीच. नाश्ता वगैरे झाला आमचा. मी शूट नाही केलं, पण आमची ट्रेन खूप जास्त लेट झाली आहे. म्हणजे आम्ही पोहोचणार होतो दादरला 6:30-7च्या दरम्यान, आणि आता वाजलेत किती वाजलेत? 10 वाजलेत, पण तरी आम्ही अजून कल्याणला पण पोहोचलेलो नाही आहेत. थोडीशी ट्रेन लेट झालाय, 4 तास लेट आहे. बघू आता काय होते. कंटाळा आलाय ट्रेनमध्ये आता, पण काय करणार. सगळेजण बसलेत. कल्याण स्टेशन. आता कल्याण स्टेशन आलंय. अजून आम्हाला दादरला उतरायचंय. त्याच्यानंतर तिकडून आम्ही बस केले पालघरला जायला. बघूयात आता काय. आमच्या रुपानाला झालं दुनियाभरची घाई उतरायची, पण येस आम्ही आता दादरला पोहोचलो फायनली. किती वाजले? आता वाजलेले आहे 10:50. 10:50ला आम्ही पालघरला पोहोचलो. ह्याचा अर्थ आम्ही जवळपास 6 तास लेट झालेलो आहोत.
तो ज्याला दुनियाभरचा आलेला. काय वाटतंय मग रुपन्न तुला? फायनली इन मुंबई आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये. आता आम्ही चाललो दादरवरून पालघरला. आम्ही डिरेक्ट बस केली कारण की बघू शकतात इतक्या साऱ्या बॅग्स आहेत आमच्या आणि आम्ही ट्रेनमध्ये घेऊन जाणं अजिबातच शक्य नाही. सो आता सगळे बसलेले आहेत, तुम्हाला दाखवते. आम्ही सगळे आता चाललेलो आहोत घरी. सगळेजण घरी चाललेले आहेत. चाललो आता घरी जेवायला. आमच्या बुधू नानाचा आज बर्थडे. हॅपी बर्थडे बुधू नाना. हे सगळ्यांनी विश करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बुधू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. मला थोडी दुपारच झाली त्याच्यामुळे आम्ही बंटीच्या धाब्यावर जेवायला आलेलो आहोत आणि आम्ही घेतलेले आहेत बोंबील. मस्त आम्हाला सगळ्यांनाच आवडतात त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी बोंबील घेतलं. आम्ही सगळे इकडे जेवायला बसलेलो आहोत. सगळे तिकडे जेवायला बसलेत. गर्दी आहे खूप धाब्यावर. बोंबील त्यांची ग्रीन चटणी आहे ना ती सगळ्यात बेस्ट चटणी आहे. बुधू नानाचा वाढदिवस आहे. आम्हाला त्यांनी आईस्क्रीम पार्टी दिलेली आहे. हे टाकेल मी व्हिडिओमध्ये. श्री साई कृपा घरगुती खानावळ म्हणजेच बंटीचा धाबा. हे हायवेला मनोर हायवेला खूप अतिशय सुंदर असं जेवणाची इथे तुम्हाला जेवण मिळतं. तर तुम्ही ह्या हायवेने येत असतील आणि तुम्हाला चांगलं घरगुती जेवण जेवायचं असेल तर तुम्ही नक्की बंटीच्या धाब्याला विजिट करा. खूप छान घरगुती जेवण तिथे मिळतं. फिश, चिकन, मटन हे सगळं तुम्हाला मिळतं. आणि सगळ्यात बेस्ट त्यांचं आहे ते म्हणजे बोंबील फ्राय आणि चिकन लपेटा. हे त्यांचं बेस्ट आहे. सो तुम्ही जर कधी हायवेला येत असाल आणि तुम्हाला जेवायचं असेल तर नक्की बंटी धाब्याला व्हिजिट करा. म्हणत काय बोलशील? कशी होती ट्रिप? मस्त होती. आवडली? हो मला तर आवडली. कसली आठवण सगळ्यात जास्त येते? इडली सांबार डोसा. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आता आमच्या घरी आणि आम्ही तब्बल 34 तासाने पालघरला पोहोचलेलो आहोत. चेन्नईपासून लागतात 24 तासात. पण आमचं ट्रेन लेट, हे लेट, ते लेट याच्यामुळे इतका उशीर झाला की आम्ही तब्बल 34 तासाने पालघरला पोहोचलो आहोत. पण फायनली आज आम्ही पालघरला पोहोचलो आहोत आणि इथेच आपला हा व्लॉग संपतोय आणि आपली तिरुपतीची पूर्ण सिरीज झालेली आहे. आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.